माझा सास्कार नमस्कार। मी मनोज महादेवराव घेडाम, गुरुदेव युवा संघाचा अध्यक्ष। बोलायचे तात्पर्य म्हणजे आज उपसंचालक अकोला मंडळ यांच्या कार्यालयासामने बेमुदत आमरण उपोषणाला बसलो आहे। यामध्ये आमच्या विविध समस्या आहे। यामध्ये जो यवतमाळचा जिल्हा चिकित्सक आहे सुखदेव राठोड यांचा भ्रष्टाचार आणि त्यांना रुग्णाच्या आरोग्याशी काहीच घेणं देणं नाही। यामध्ये जे 16 तालुके आहे, उपग्रामीण रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय, यामध्ये गरीबाला कोणत्या सुविधा मिळत नाही। निष्कृषपणाच्या गाद्या आहे, निष्कृषपणाचं जेवण मिळालं जाते, काही डिलिव्हरी वाड्यांना जेवण नाही मिळत आणि यामध्ये डॉक्टर उपलब्ध राहत नाही, औषधाचा तुटवडा आहे, एक्सरे मशीन नाही, कर्मचारी गैरहजर राहते। परंतु ह्या सर्व बाबी आणि यामध्ये सर्वात मोठा विषय म्हणजे काय, जे यवतमाळ जिल्ह्यामध्ये खाजगी रुग्णालय आहे ते नर्सिंग होम कायद्याच्या अंतर्गत नसतानाही खुलेआम सुरू आहे। काहून का सुरू कायच्यासाठी आहे का, जिल्हा चिकित्सक यांना पॉकेट मिळते आणि हप्ता मिळत आहे, हे आम्ही सर्व जगजाहीर डीडीला सांगितलं आहे। दुसरा विषय आहे सोनोग्राफी सेंटर बेकायदेशीर जिल्हा चिकित्सक यांच्या मेहरबानीने चालू आहे। यामध्ये जे गर्भपात काढल्या जाते, मुलगा आहे का मुलगी आहे असे जे ज्यांचं नोंदत नाही आहे ते लोक खुलेआम सांगत आहे। तसंच त्यामध्ये जे जो नेर पंतोपण आहे तिथे जे मिर्झा हॉस्पिटल आहे ते तिथे सर्व साहित्य पकडण्यात आलं, जैन हॉस्पिटललाही पकडण्यात आलं, त्यांच्यावर केसेस झाली, आत्ताही ते खुलेआम सुरू आहे। आणि विशेष बाब म्हणजे जिल्हा चिकित्सक यांनी जे आपली कॅबिन बनवली आहे अवैध आहे आणि याबाबत माझ्यासाठी या सर्व संपूर्ण समस्यावर एक समिती गठीत झाली होती। यामध्ये 5 लोकांची समिती गठीत केली होती, त्यामध्ये रणमले साहेब याचे अध्यक्ष होते। परंतु मला आजवरही त्यांनी कोणत्याच समितीला बोलवलं नाही आणि मला कोणताच न्याय दिला नाही। आणि तसेच हे रिटायर्ड आहे, सेवानियुक्त आहे, अद्यापही यांचा पैसा मिळाला नाही आहे। आणि यामध्ये जो बाबू आहे घोंगडे नावाचा पुसद अधीक्षक आहे, त्यांनी यांचं सर्व नुकसान केलं आहे। त्यामुळे कसं हे आपलं आज मरायला तयार आहे, त्याला निलंबित करा असं मला लिखित दिल्याशिवाय ते उठणार नाही। त्यासाठी मी विनंती करतो उपसंचालक साहेबांना का आपण पारदर्शकता दाखवून जो जिल्हा चिकित्सक आहे सुखदेव राठोड हे त्यांना त्वरित निलंबित करा, त्यांना त्वरित निलंबित करा आणि आमच्या यवतमाळ जिल्ह्यातले जेवढे ग्रामीण रुग्णालय आहे तिथं सुविधा त्याची पाहणी करा आणि दूध का दूध पाणी करा, हे आमची आव्हान आहे। आमचा जीव गेला तरी चालणार। आम्हाला त्यांनी न्याय दिला नाही तर आम्ही पेट्रोलच्या बॉटला घेऊन आलाय, आम्ही पेटायला तयार आहोत। तुमका 2 वर्षापासून या भ्रष्टाचारी जिल्हा चिकित्सक यांच्याकडून न्याय भेटत नाही आहे। मी एवढीच विनंती करतो आरोग्यमंत्री साहेबांना आणि उपसंचालक साहेबांना, जिल्हा चिकित्सक यांच्यावर त्वरित कारवाई करा, निलंबित करा, हीच आमची यवतमाळ जिल्ह्यातल्या जनतेची मागणी आहे। जय गुरुदेव, जय संविधान, जय बाबासाहेब।